नमस्कार फ्रेंड्स, मी तुमचीच मैत्रीण संजना। खरं तर आपण ज्या दिवशी जॉबमध्ये जॉईन होतो त्याच दिवशी आपली रिटायरमेंटची तारीख ठरलेली असते, परंतु आपण नोकरी म्हणजे सर्वस्व असं समजून काम करतो आणि मधल्या काळात हे विसरूनच जातो। आणि जेव्हा आपलं हे सर्वस्व आपल्याकडून विराम घेतलं जातं तेव्हा मात्र आपण हताश होतो। पण रिटायरमेंटकडे वेगळ्या पद्धतीने बघता आलं पाहिजे। रिटायरमेंट ही नोकरीमधून होते, आयुष्यातून नाही, हे वाक्य मात्र कायम लक्षात ठेवलं पाहिजे। त्यासाठी खरं तर रिटायरमेंटचे दुःख का होते तर आपल्या हातातील पैसा कमी होणार, त्यामुळे माझ्या घरातील किंमत कमी होणार का, आता माझे पद किंवा खुर्ची जाणार त्यामुळे माझी समाजातील किंमत कमी होणार का, असे नकारात्मक विचार सतत मनात येतात आणि मन नाराज होतं किंवा निराश होतं। पण रिटायरमेंटकडे हे वेगळ्या पद्धतीने बघता आलं पाहिजे। खरं तर 60 ते 65 या वयोगटातील लोकांच्या मनात रिक्ततेची भावना जास्त असल्यामुळे त्यांच्या मनात नकारात्मक विचार जास्त येत असतात। पण 45 ते 55 या वयोगटामध्ये कोणती काळजी घ्यावी हा माझा व्हिडिओ आपण नक्की बघा, नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। रिटायरमेंटकडे बघण्याची आपली वृत्ती थोडी बदलली पाहिजे। बघा ना, असाही विचार करा ना, कितीतरी लोक रिटायरमेंट पर्यंतचं आयुष्यही गाठत नाही, म्हणजे ऍक्सिडेंट किंवा एखाद्या आजाराने ते मध्येच मृत्यू पडतात। आपल्याला देवाने रिटायरमेंटचा वेळ तरी दिला, त्यामुळे या वेळेचा आपण आपल्या फॅमिलीसाठी, स्वतःच्या छंद जोपासण्यासाठी इतकंच नव्हे तर समाजोपयोगी कार्य करण्यासाठी नक्की करा। आणि यासाठी देवाचे एकदा तरी रोज आभारही मानावेत। बघा मन किती प्रसन्न होते। आपण जेव्हा रिटायर नसतो म्हणजे जॉबमध्ये असतो तेव्हा आपण ज्यावेळी उठतो त्याच वेळी खरं तर रिटायर झाल्यावरही उठावे आणि दररोज सकाळी 2 तास तरी रोज बाहेर एकटे किंवा मित्रांबरोबर जरूर जावे। यामुळे सुनेबरोबर किंवा मुलाबरोबर घरात लुडबुड न केल्याने आपले आणि त्या दोघांचेही मनही शांत राहते आणि शिवाय आपले नातेसंबंधही टिकून राहतात। काही व्यक्तींना रिटायरमेंटमध्ये इन्कम करण्याची गरज नसते, अशा व्यक्तींनी आपली दिनचर्या नक्की ठरवावी। आठवड्यातून एकदा तरी अनाथ आश्रम, बालकाश्रम, वृद्धाश्रम यासारख्या संस्थांना जरूर भेट द्यावी आणि तिथे आपल्या कामाची जर काही गरज असेल तर ती मदत नक्की करावी। आपलेही मन फ्रेश राहते आणि त्या लोकांनाही आपली मदत होते। फ्रेंड्स, यासारखे बरेच उपाय मी तुम्हाला पुढील व्हिडिओमधून पण सांगणार आहे, पण त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवश्यक असणाऱ्या लोकांना किंवा तुमच्या मित्रमंडळींना जरूर शेअर करा। धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।